हॅलो, नमस्ते आणि स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या आपल्या दिवस 13वा जादूचं जे आपण बुक चालू केलेलं आहे. द सिक्रेट रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं याचं हे सेकंड बुक आहे जादू. आणि याची आपण सिरीज चालू केली आहे धन्यवाद देण्यासाठी आणि आपले काही गोल अचीव करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यामध्ये रंग भरण्यासाठी, आपलं आयुष्य पॉझिटिव्ह करण्यासाठी. तर 13वा दिन आहे किंवा 13वा दिवस आहे आज आणि आजच्या चॅप्टरचं नाव आहे अपनी सारी इच्छाओं को हकीकत में बदले. तर आजपर्यंत आपण जे काही काम केलं होतं, जे काही आपण धन्यवाद देत आहोत, तर ते आपल्या आयुष्यात असलेल्या लोकांना, आपल्या आयुष्यात ज्या काही वस्तू आहेत त्यांना, किंवा ज्या काही आपल्या आयुष्यात घटना घडलेल्या असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, अशा अनेक घटनांना, अनेक व्यक्तींना आपण धन्यवाद दिलेले आहेत. आणि आपण ही धन्यवादची किंवा थँक्यू म्हणण्याची जी सवय लावलेली आहे, जी हॅबिट लावलेली आहे स्वतःला, त्या आपल्याला आयुष्यात कुठेतरी पुढे घेऊन जात आहे. तर आज आपण काय करणार आहोत, आजपासून आपल्याला आपले जे स्वप्न होते त्या स्वप्नांवरती काम करायचं आहे, किंवा आपल्या ज्या काही डिझायर्स आहेत किंवा ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजपासून जी सिरीज चालू होणार आहे, 13व्यापासून जे काही पुढचे 10 लेसन्स आहेत ते सगळे याच्यावरती आहेत की तुम्ही तुमचं गोल कसं अचीव करणार. तर आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे, ज्या संस्कृतीज आहेत आपल्या, इंडियन कल्चर असो, अमेरिकन किंवा मिस्र, हे लोक काय करायचे, कुठलीही वस्तू मिळण्याच्या आधी, ती मिळण्याच्या अगोदर त्या गोष्टीला आपण धन्यवाद द्यायची. जसं की मिस्रमध्ये जी नाईल नदी होती, त्या नाईल नदीला जर बाढ आली किंवा काय म्हणतो आपण पूर आला, तर त्या पूर आला त्यावेळेसच ते जश्न करायचे किंवा डान्स करायचे. तर कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करण्याच्या आधी जेव्हा आपण त्याला धन्यवाद देतो आणि असं आपण फील करतो की नाही, ती गोष्ट माझ्याजवळ ऑलरेडी आहे आणि मी तिचा आनंद उपभोगते, तर ती वस्तू आपल्याकडे खूप लवकर येते. तर हे खूप ठिकाणी आपणही बघतो की आपण जेव्हा गाडी आणतो, गाडी आपण स्टार्ट जस्ट आपण आणलेली असते शोरूममधून, आपण त्याला नारळ फोडून ती गाडी आपण स्टार्ट करत असतो. कुठलीही वस्तू आणा, महागडा आपण इन्स्ट्रुमेंट आणलं की आपण त्याला हळदी कुंकू लावतो किंवा काहीतरी पूजा करतो, त्याला धन्यवाद देतो. ही आली आहे आपल्या आयुष्यात आणि ही आपल्या आयुष्यात रंग भरणार आहे, ही खूप छान काम करणार आहे, कारण ते आपलं स्वप्न होतं. तर हे जे स्वप्न आहेत हे आपल्याला पूर्ण करण्यासाठी आपल्याला इमॅजिन करायचं असतं, आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं असतं की काय आपलं नक्की स्वप्न आहे. आणि जे स्वप्न आहे तर नक्की त्याचे छोटे छोटे आपण म्हणतो बारीकिया किंवा छोटे छोटे त्याच्यामधले कण, छोटे छोटे पार्ट्स आपल्याला क्लिअर असायला हवेत की आपल्याला नक्की काय हवं आहे, कसं हवं आहे, जे आपल्याला युनिवर्सला आपल्याला जे सांगायचं आहे, आपली जी इच्छा आहे, निदान त्याला तरी कळली पाहिजे. त्याला कसं कळणार, जर आपल्याला कळली तर त्याला ती कळेल की आपल्याला नक्की काय हवं आहे. त्यासाठी काय करायचं, ज्या तुमच्या 10 डिझायर्स आहेत, जे तुमचे किंवा आपले जे 10 स्वप्न आहेत, अशा स्वप्नांची यादी करायची आहे की जे नाही, मला हे तर पाहिजेच आहे माझ्या आयुष्यात, मला ही वस्तू किंवा ही व्यक्ती किंवा हेल्थ, कुठलाही इश्यू असू, कुठलीही वस्तू असू शकते की ती मला पाहिजेच आहे आणि मला ती मिळवायचीच आहे. तर अशा 10 गोष्टींची, 10 वस्तूंची लिस्ट करायची आहे. वेगळ्या वेगळ्या एरियामध्ये, हेल्थ एरियामध्येही करायची आहे. त्यानंतर तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला कुठं जायचं आहे, त्या करिअरमध्ये किती सक्सेस हवा आहे, मनी म्हणायला गेलं पैसा, तुमच्याकडे मंथली तुम्हाला किती कमवायचे आहे, कुठल्या मार्गाने कमवायचे आहेत, किती मार्गांनी कमवायचे आहेत. हेल्थ रिलेशनशिपमध्ये कोणासोबत, जर तुम्ही अनमॅरिड असाल तर जर लाईफ पार्टनर हवा आहे तर कसा असायला हवा, कसा दिसायला हवा, तिचा जॉब कुठे पाहिजे, पूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे की नक्की तुम्हाला तुमचं स्वप्न काय आहे. तर ही अशी 10 इंडेक्स किंवा 10 आपण म्हणूया 10 गोष्टींची यादी करायची आहे, लिस्ट बनवायची आहे तुमच्या स्वप्नांची, जी आत्ता तुमच्याजवळ नाही आहे पण त्याच्यासाठी तुम्ही खूप उत्सुक आहात किंवा ते मिळवण्यासाठी तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात की नाही, मला हवं आहे आणि याच्याशिवाय मला तर आयुष्य पुढे संपायचंच नाही आहे किंवा मी याच्या आधी थांबू शकत नाही. अशी लिस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, ही लिस्ट केल्यानंतर आपल्याला प्रत्येक जी लिस्ट आहे ती लिस्ट पहिली जी काही तुमचं स्वप्न असेल ते स्वप्न जस्ट वाचायचं आहे. ते वाचल्यानंतर लिहिल्यानंतर त्याच्यापुढे सांगायचं राहून गेलं की ते लिहिल्यानंतर त्याच्यापुढे लिहायचं आहे धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद किंवा थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि लिहिताना कसं लिहायचं आहे आपल्याला, की ती ऑलरेडी आपल्याला मिळालेली आहे. जसं की सपोज मी नेहमी एक्झाम्पल देत असते की एक घराचं आपण म्हणूया की मी माझ्या ड्रीम हाऊसमध्ये राहत आहे, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे झालं माझं एक इंटेन्शन किंवा माझं एक विश. त्यानंतर हेल्थमध्ये माझा हेल्थ असं त्याच्या जे अफर्मेशन्स लिहिणार आहात किंवा जे तुमचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह वर्ड्स, नकारार्थी शब्द नको यायला. त्याच्यामध्ये पूर्णतः पॉझिटिव्ह प्लस पॉईंट असले पाहिजे. आणि त्याच्या शेवटी प्रेझेंट टेन्समध्ये, प्रेझेंट टेन्स हे नाही की तुम्हाला ऑलरेडी तुम्ही ती उपभोगता आहात असं असायला हवं. आणि शेवटी त्याला लिहायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. फर्स्ट स्टेटमेंट वाचलं, त्यानंतर डोळे बंद करून फील करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. ते जे सपोज घराचं स्वप्न आहे तर डोळे बंद करून फील करा की नाही, ऑलरेडी तुम्ही त्या घरात राहत आहात. त्या घरामध्ये तुम्हाला कसं वाटतंय, काय फील होतं आहे, त्या घरामध्ये आजूबाजूला कोण कोण आहे
किंवा तुम्ही ते घर घेतलं तर तुम्हाला फोन करून तुम्ही कोणाला सांगता आहात, तुम्ही त्या घरामध्ये काय करत आहात, पहिल्यांदा तुम्ही त्या घरात पाऊल ठेवल्यानंतर काय करतात. हे सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींची एक छोटंसं क्लिक करून डोळे बंद करून जस्ट फील करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे, कंटिन्यू कमीत कमी 1 मिनिट एक तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला वाचून झाल्यानंतर पूर्णतः बघायचं आहे, डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचं आहे. एक झालं की त्यानंतर दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं असं 10च्या 10 आपल्याला लगातार करायचे आहे. हे एका ठिकाणी शांत बसून वाचून आणि मग फीलिंगसोबत आपल्याला हे व्हिज्युअलाइज करायचं आहे. तर कुठलंही स्वप्न असेल घ्या आणि नक्की व्हिज्युअलाइज करा आणि बघा त्याचा इफेक्ट किती फास्ट येतो. तर कुठलीही वस्तू आपण म्हटलं की ती कुठल्याही शास्त्रज्ञांनी म्हणावं, जसं आपण आता मोबाईलही वापरतो. तो मोबाईलसुद्धा काय आहे, ते कोणाचं तरी स्वप्न होतं की नाही अशी एक इन्स्ट्रुमेंट येईल, असं एक डिव्हाइस येईल, ज्याच्यावरून तुम्ही कॉल करू शकता, ज्याच्यावरून तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता, ज्याच्यामध्ये कॅल्सी असेल, खूप सारे टॉर्चही असेल, तर खूप फोटो काढू शकतात. किती सारे त्या फीचर्स आहेत त्या मोबाईलमध्ये. तर हे नक्की कोणाचं तरी स्वप्न होतं आणि हे आज आपण आपल्या हातात आहे, आपण हे यूज करतोय. कुठलीही वस्तू आता जस्ट मागे तुम्ही कर्टन बघतात किंवा कापड बघतोय, तर हे कापडसुद्धा काय कोणाचं तरी स्वप्न आहे की कापड बनवले गेले. कुठेतरी सुरुवातीला आदिमानव जे होते ते कुठेतरी झाडांची पानं वगैरे बनवून त्याचे कपडे वगैरे घालून फिरत होते. तर प्रत्येक गोष्ट कोणी ना कोणी व्हिज्युअलाइज केलेली आहे, कोणीतरी स्वप्न बघितलेलं आहे म्हणून ती आता अस्तित्वात आलेली आहे. तर नक्कीच आपली ही स्वप्न असे पूर्ण होतील आणि तुम्ही जी 10 स्वप्नांची यादी केलेली आहे, तेही स्वप्न तुमचे नक्कीच पूर्ण होतील, अशी मी आशा करते. आणि तुम्हाला हा व्हिडिओही आवडत असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं आणि चॅनललाही सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट डे सुरुवातीला आपलं पहिलं वर्क आहे, तर जेव्हा आपण सकाळी उठतो त्यावेळेस आपल्याला 10 ब्लेसिंग्स काउंट करायचे आहेत आणि प्रत्येक ब्लेसिंगनंतर थँक्यू, थँक्यू, थँक्यू म्हणायचं आहे. ही आपली डेली हॅबिट असणार आहे. सेकंड, आजचं आपलं जे वर्क होतं, आपल्याला 10 स्वप्न लिहायचे आहेत. 10 स्वप्न लिहिल्यानंतर प्रत्येकच्या स्वप्नाच्या शेवटी थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3 वेळेस लिहायचं आहे. 3 वेळेस आपण का लिहितो हे जर सांगायचं गेलं तर 3 हा जो शब्द आहे ब्रह्मांडामधला, अंकगणितामधला सगळ्यात मोस्ट पॉवरफुल शब्द आहे. जसं बघायला गेलं की एक बाळ जेव्हा जन्माला येतं, तर बाळ जन्माला आल्यानंतर बाळ जन्माला येण्याआधी काय लागतात, एक आई आणि वडील असतात आणि आई-वडील एकत्र आले की बाळ जन्माला येतं. तेव्हा तो 3 अंक पूर्ण होत असतो. तो 3 अंक हा स्वतःमध्येच एक कंप्लीट नंबर आहे. त्यामुळे आपल्याला 3 वेळेस थँक्यू, थँक्यू, थँक्यू कुठल्याही गोष्टीला म्हणण्याची सवय लावून घ्यायची आणि लिहिण्याची सवय लावून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे हे स्वप्न याच्यासाठी अजून एक टेक्निक आहे, त्याला आपण व्हिजन बोर्ड म्हणतो. तर काय करायचं, जे काही स्वप्न असेल ते स्वप्न तुम्ही जर पिक्चरमध्ये किंवा जसं सपोज एखादी कार हवी असेल, त्या कारचं कुठून तरी फोटो काढायचा. त्या फोटोला काढून त्याची प्रिंटआउट काढून कुठेही तिला भिंतीवरती किंवा फ्रीजवरती, कपाटावरती कुठेतरी तिला चिटकवून द्यायची आहे आणि चिटकवल्यानंतर त्याच्यावरती थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3 वेळेस कंप्लीट लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिजन बोर्डही बनवू शकता. जे काही तुमचे स्वप्न असतील त्याचे कटआउट्स काढा, त्याचे प्रिंटआउट काढा, छानपैकी मोठे-मोठे प्रिंटआउट काढा आणि घरामध्ये जिथे आपली नजर जाईल त्या ठिकाणी ते चिटकवायचे आहेत आणि त्याच्यावरती लिहायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हेही करू शकतो आपण किंवा आणि व्हिज्युअलाइज हे आपल्याला तर करायचंच आहे. त्यानंतर जेव्हा रात्र होईल त्यावेळेस रात्री काय करायचं, आपला जो मॅजिक स्टोन आहे किंवा जो जादूचा दगड आहे, हा हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात जी काही चांगली घटना घडलेली आहे, आता आपण खूप हुशार झालेलो आहोत की आपण नेहमी पॉझिटिव्हिटीच बघत आहोत. तर खूप साऱ्या घटना आठवतील, त्यातली एक घटना पिक करायची. जे काही तुमच्यासोबत चांगलं झालं आहे ती आठवून, ती फील करून या दगडाला थँक्यू, थँक्यू, थँक्यू 3 वेळेस म्हणायचं आहे आणि हा दगड झोपताना आपल्या उशाशी आजूबाजूला कुठेतरी ठेवायचा आहे. कुठे जागा नसेल तर आपल्या उशीखाली याला आपण ठेवू शकतो आणि हा दगड 30 दिवसानंतर किंवा 21 दिवसानंतर हा दगड आपण म्हणूया की दगड जो आहे तो देव झालेला असेल आणि हा आपली एक विश नेहमी फुलफिल करत जाईल. याला तुम्ही हातात घेऊन तुम्ही काहीही तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकाल. तर आजचा व्हिडिओ फॉलो करा. आज जे काही वर्क आहे ते फॉलो करा आणि जर आज कोणी पहिल्यांदाच ही व्हिडिओ बघत असेल किंवा ही प्रॅक्टिस चालू करत असेल तर थांबा. आधी जाऊन आधीचे जे मी व्हिडिओज अपलोड केलेले आहे डे 1, डे 2 ते पूर्ण पहिल्या दिवसापासूनच्या प्रॅक्टिसेस करायच्या आहेत आणि मग आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे. आजपासून सुरुवात करायची नाही आहे. तर डे वाईज करा आणि जर मध्ये कुठे ब्रेक झाला तर मागचे परत 3 दिवसापासूनची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे आणि ही जादूमय आयुष्य आपल्याला जादूमय करायचं आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. परत आपण उद्या भेटूया 14व्या दिवसामध्ये.